लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवाला बेस्ट बिझनेसमॅनचा पुरस्कार मिळालेला असतो आणि तेव्हा सर्व पत्रकार हे त्याला अनेक प्रश्न विचारत असतात आणि आपण पाहतो वसुंधरा ही एका पत्रकाराला इशारा करते आणि त्याला पर्सनल प्रश्न विचारायला लावते आणि तो पत्रकार सर्वांच्या समोर विचारतो तर पर्सनल जीवनामध्ये एवढे अयशस्वी असताना देखील तुम्हाला हा पुरस्कार मिळाला कसा, यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करणार, आपल्या पत्नीबरोबर भांडण झालेले असताना तिची साथ नसताना देखील मला एवढे यश मिळाले कसे। आणि तेव्हा पार्थला देखील राग येतो आणि पार्थ त्याच्यावर जोरात ओरडणार तेव्हा दरवाजात आवाज येतो, तुम्हाला कोण म्हटले पारची पत्नी ही त्याच्या सोबत नाही, मी तर कायमस्वरूपी पारच्या सोबतच आहे। आणि त्या ठिकाणी काव्य आलेली असते आणि तिला पाहून पार्थ देखील आनंदित होतो तर राम्या आणि वसुंधराला मात्र खूप मोठा धक्का बसतो। तर तिकडे आपण पाहतो प्रॉन्स खाल्ल्यामुळे जीवाची तब्येत ही खराब झालेली असते आणि जेव्हा नंदिनीला फोन येतो तेव्हा नंदिनी सांगते आता मी जीवाच्या कुठल्याही नाटकाला घाबरणार नाही, आता ते प्रॉन्स खाल्ल्यामुळे आजारी पडल्याचे नाटक करू लागतील। तर इकडे आपण पाहतो जीवाची तब्येत अतिशय खराब झालेली असते आणि प्रॉन्स खाल्ल्यामुळे त्याला इन्फेक्शन झालेले असते आणि त्याच्या सर्व चेहऱ्यावर आणि त्वचेवर डाग पडलेले असतात आणि तेव्हा जीवा हा बेशुद्ध होऊन खाली कोसळतो आणि तेव्हा सिक्युरिटी गार्ड हा नंदिनीला जोरजोरात आवाज देत असतो। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही जीवाला सावरण्यासाठी येणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।